पूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण ही सुंदर अशी डॉयली बनवणार आहोत आणि ही संपूर्ण डॉयली बनवण्यासाठी आपल्याला केवळ 70 ग्रॅम लोकर लागलेली आहे आणि 70 ग्रॅम लोकरीमध्ये ही छान अशी आपली डॉयली तयार झालेली आहे। चला तर आपण ही डॉयली बनवायला घेऊया। ही डॉयली बनवण्यासाठी आपल्याला 40 ग्रॅम पांढरी लोकर लागणार आहे। त्यानंतर प्रत्येकी 15-15 ग्रॅम आणखी कोणतेही दोन रंग तुम्ही वापरू शकता। मी गुलाबी आणि हिरवा रंग वापरलेला आहे। तुम्ही तुमचे आवडीचे रंग वापरून ही डॉयली बनवू शकता। आणि हे मी 2.5 mm चे क्रोशे हुक घेतलेले आहे। चला तर ही सुंदर आणि सोपी अशी डॉयली आपण बनवायला घेऊयात। आता ही डॉयली बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण एक मॅजिक रिंग बनवून घेऊयात। ही मॅजिक रिंग बनवल्यानंतर आपल्याला ह्या मॅजिक रिंगमध्ये खांब घालायचे आहेत। तर 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब, दुसरा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि हा 12 अशा प्रकारे ह्या मॅजिक लूपमध्ये आपण 12 खांब घातलेले आहेत। आता ही लोकर ओढून घ्यायची आहे आणि हा सर्कल क्लोज करून घ्यायचा आहे। हा 12 खांब घातल्यानंतर 3 चेनचा हा जो पहिला खांब आहे ह्याच्यावर एक सिंगल क्रोशे घेऊन हा सर्कल असा पूर्ण करून घ्यायचा आहे। त्यानंतर काय करायचं आहे, ह्या ठिकाणी घ्यायचे आहे 1 2 3 हा झाला पहिला खांब। सेम त्याच ठिकाणी आणखी एक खांब घ्यायचा आहे, म्हणजे 2 खांब घ्यायचे आहेत। एका खांबावर 2 खांब। आता ही पुढची ओळ विणताना एका खांबावर 2 खांब घ्यायचे आहेत, प्लस मध्ये एक चेन घ्यायची आहे। आता हे आपण एका खांबावर 2 खांब घेतले, एक चेन घेतली, पुढच्या खांबावर पुन्हा 1 2 खांब, एक चेन घ्यायची आहे, पुढच्या खांबावर 2 खांब, एक चेन, पुढच्या खांबावर 2 खांब, 1 2 पहा। अशा प्रकारे एका खांबावर 2 खांब, एक चेन, एका खांबावर 2 खांब, एक चेन, ह्या प्रकारे हा सर्कल पूर्ण करायचा आहे। आता पहिल्या मॅजिक राऊंडमध्ये आपण 12 खांब घातलेले होते। आता प्रत्येक खांबावर 2 खांब असे आपले 24 खांब येणार आहेत। तर हा सर्कल मी पूर्ण करून घेते। आता हा राऊंड आपला विणून झालेला आहे। 12 खांब होते, प्रत्येक खांबावर 2-2 खांब असे हे 24 खांब आपले झालेले आहेत। शेवटी इथे एक चेन घेतलेली आहे आणि हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे ह्या खांबावर आपण इथे क्लोज करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर त्याच ठिकाणी 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब। आता इथे 2 खांब आहेत, पहिल्या खांबावर 1 खांब झाला आणि हा जो दुसरा खांब आहे ह्या दुसऱ्या खांबावर आपल्याला घ्यायचे आहेत 2 खांब। अशा प्रकारे त्यानंतर एक चेन घ्यायची आहे। हा जो 2 खांबांचा सेट आहे त्यातल्या ह्या पहिल्या खांबावर 1 खांब आणि दुसऱ्या खांबावर 2 खांब, 1 2
एक चेन घ्यायची आहे. पुन्हा ह्या सेटमधील पहिल्या खांबावर एक खांब आणि दुसऱ्या खांबावर 2 खांब. एक चेन घ्यायची आहे. पुढच्या सेटमधल्या पहिल्या खांबावर एक खांब आणि दुसऱ्या खांबावर 2 खांब. इथे एक खांब होता, दुसऱ्या रांगेत 2 खांब झाले आणि तिसऱ्या रांगेत 3 खांब झाले. तर 3 खांबांचा हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊया. इथे 12 खांब होते, इथे 24 आणि इथे 36 खांब होणार आहेत. तर 36 खांबांचा हा राऊंड मी आता पूर्ण करून घेते. आपला हा राऊंड देखील आता विणून झालेला आहे. इथे एक चेन घेतलेली आहे. हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे ह्या ठिकाणी आपल्याला क्लोज करून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. आता हे 3 खांब आहेत. तर पहिल्या खांबावर एक खांब झाला, दुसऱ्या खांबावर एक खांब आणि तिसऱ्या खांबावर 2 खांब घ्यायचे आहेत. म्हणजे ह्या राऊंडमध्ये आपले 4 खांब होणार आहेत. एका सेटमध्ये 4 खांब होणार आहेत. एक चेन घ्यायची आहे. सेम पहिल्या खांबावर एक खांब, दुसऱ्या खांबावर एक खांब आणि ह्या तिसऱ्या खांबावर घ्यायचे आहेत 2 खांब. 1 आणि 2. ह्या प्रकारे हा राऊंड पूर्ण करायचा आहे. आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल, इथे एक खांब होता, इथे 2 खांबांचा सेट झाला, इथे 3 खांबांचा. म्हणजे पहिल्या ओळीत 1, दुसऱ्या ओळीत 2, तिसऱ्या ओळीत 3 आणि चौथ्या ओळीत 4. अशा प्रकारे खांबांची संख्या आपली वाढत गेलेली आहे. आणि अगदी ह्याच प्रकारे आपल्याला 11 ओळी विणून घ्यायच्या आहेत. आता 1 2 3 4 ओळी झालेल्या आहेत. ह्याच्या पुढे आपल्याला 7 ओळी विणायच्या आहेत. अशा 11 ओळी झाल्या की 11व्या ओळीमध्ये 11 खांबांचा सेट येणार आहे. तर आपण वेळ न घालवता ह्या 11 ओळी विणून घेऊया आणि नंतर मग हा रुमाल कसा दिसतो ते मी दाखवते. आता मी ह्या 11 ओळी विणून घेतलेल्या आहेत. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 1 11. आणि ह्या 11व्या ओळीत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 1 11. 11 खांब आलेले आहेत. आता हा सर्कल इथे पूर्ण झालेला आहे. इथे एक चेन घेतलेली आहे आणि ह्याच्या 3 चेनमधला 3 चेनचा जो खांब आहे त्याच्यातली ही पहिली चेन आहे, त्याच्यावर आपण अशा प्रकारे क्लोज करून घ्यायचं आहे. आता हे इथे क्लोज केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे 1 2 3 4 चेन घ्यायचे आहेत. 1 आणि 2 खांब सोडून तिसऱ्या खांबावर एक सिंगल क्रोशे. सेम 1 2 3 4 चेन, 1 आणि 2 खांब सोडून तिसऱ्या खांबावर सिंगल क्रोशे. 1 2 3 4 चेन, इथे 1 आणि 2 सोडून तिसऱ्या खांबावर सिंगल क्रोशे. ना 1 2 3 4 चेन. आता इथे एक खांब आहे आणि हा एक गॅप आहे. तर ह्या गॅपच्या पुढचा जो खांब आहे ह्या खांबावर आपण सिंगल क्रोशे घेऊया. आता सेम असंच करत जायचं आहे. 1 2 3 4 चेन, 2 खांब सोडून तिसऱ्या खांबावर सिंगल क्रोशे. 1 2 3 4 चेन, 1 आणि 2 खांब सोडून तिसऱ्या खांबावर सिंगल क्रोशे. 1 2 3 4 चेन, 1 2 सोडून ह्या तिसऱ्या खांबावर सिंगल क्रोशे. 1 2 3 4 चेन. आता इथे पुन्हा बघा एक खांब आणि हा गॅप सोडून गॅपचा पुढचा जो खांब आहे ह्याच्यावर एक सिंगल क्रोशे. ह्याच्या प्रकारे अशा प्रकारे ह्या ज्या 4 चेनचे हे जे लूप विणलेले आहेत तसे लूप विणून घ्यायचे. आता अशाच प्रकारे
हे 4 चेनचे लूप विणून घ्यायचे आहेत आपण ह्या संपूर्ण सर्कलला इथपर्यंत. तर हे लूप आपण विणून घेऊयात आता आपण हे सगळे लूप विणून घेतलेले आहेत. इथे शेवटी आल्यावर इथे 4 चेन आणि जिथून आपण ही लूप बनवायला सुरुवात केली होती त्याच ठिकाणी ह्या पहिल्या खांबावर क्लोज करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर हा जो लूप आहे ह्या लूपमध्ये आपल्याला यायचं आहे. ह्या लूपमध्ये मी एक सिंगल क्रोशे घेतला. आता ह्या ठिकाणी 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. सेम त्याच ठिकाणी हा दुसरा खांब, 3 4 आणि हा एक 5. अशा प्रकारे 5 खांब घातले आपण ह्या लूपमध्ये. ह्याच्यानंतर काय करायचं आहे, ह्या ठिकाणी 1 2 3 आणि एक 4 चेन घ्यायचे आहेत. टर्न करायचं आहे आणि हे जे 5 खांब घातलेले आहेत ह्याच्यातला जो पहिला खांब आहे 3 चेनचा ह्याच्या ह्यात वरच्या चेनवर अशा प्रकारे क्लोज करून घ्यायचं आहे. पुन्हा टर्न करायचं आहे. आता इथे वरती एक लूप तयार झालेला आहे. ह्या लूपमध्ये आधी मी एक सिंगल क्रोशे घेते अशा प्रकारे. त्यानंतर 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. सेम त्याच ठिकाणी 2 3 आणि हा एक 4. 3 चेनचा एक खांब, त्याच्यानंतर हे 3 खांब घेतले आपण असे 4 झाले आणि या ठिकाणी 1 2 3 चेन घेऊन पुन्हा ह्या लूपमध्ये क्लोज करायचं. अशा प्रकारे हे 5 खांब झाले आणि ही 5 खांबांची एक पाकळी तयार झालेली आहे. हे थोडंसं लूपमध्ये सरकवून घ्यायचं. त्यानंतर दुसरी पाकळी तयार करायला घ्यायचं. दुसरी पाकळी 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. सेम त्याच ठिकाणी हा दुसरा खांब, हा तिसरा खांब, हा चौथा खांब आणि 5वा खांब आपल्याला 3 चेनचा घ्यायचा आहे. 1 2 3 सेम लूपमध्ये क्लोज करून घ्यायचं आहे. अशा ह्या आपल्या 2 पाकळ्या तयार झाल्या. आणखी एक पाकळी तयार करायची आहे. 1 2 3 चेन, सेम त्याच ठिकाणी हा दुसरा खांब, हा तिसरा खांब, हा चौथा खांब आणि 1 2 3 3 चेनचा हा 5वा खांब सेम लूपमध्ये क्लोज करून घ्यायचा. पहा अशा प्रकारे हे फूल तयार होईल. ह्याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, इथे घ्यायचे आहेत 3 चेन, 1 2 3 आणि हे जे आपण 4 चेनचे लूप बनवले होते ह्या बाजूच्या लूपमध्ये घ्यायचं एक सिंगल क्रोशे अशा प्रकारे आणि पुन्हा 3 चेन. आता हा जो पुढचा लूप आहे ह्या पुढच्या लूपमध्ये आपण फूल तयार करायला घेऊ. तर 1 2 3 4 आणि 5. जसं हे फूल तयार केलं होतं तसंच हे दुसरं फूल तयार करायचं आहे. त्यासाठी आपण घेतलेले आहेत इथे 5 खांब. इथे 1 2 3 4 4 चेन घ्यायचे आहेत. टर्न करायचं आहे आणि हा जो पहिला खांब आहे ह्या पहिल्या खांबावर इथे क्लोज करून घ्यायचा. म्हणजे अशा प्रकारचा लूप तयार होईल.
आता ह्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशे घ्यायचा, त्यानंतर पुन्हा पाकळ्या बनवायला सुरुवात करायची. 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. 2 3 4 आणि 1 2 3 3 चेन घेऊन लूपमध्ये क्लोज करायचं. ही झाली आपली पाकळी तयार. ही पहिली पाकळी तयार झाली. आणखी 2 पाकळ्या करायच्या आहेत. 1 2 3 हा दुसरा खांब, हा तिसरा खांब, हा चौथा खांब आणि 1 2 3 लूपमध्ये क्लोज करायचं. अशा प्रकारे ह्या 2 पाकळ्या तयार झाल्या. आता तिसरी पाकळी तयार करू. 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. दुसरा खांब, तिसरा खांब, हा चौथा खांब आणि 5वा खांब 3 चेनचा. 1 2 3 इथे क्लोज करायचं. लूपमध्येच क्लोज करायचं आहे. तेव्हा लूपमध्ये 3 पाकळ्या तयार झालेल्या आहेत. आता इथे 1 2 3 चेन घ्यायचे आहेत आणि ह्या पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे. पुन्हा 1 2 3 आणि पुढच्या लूपमध्ये फूल तयार करायला. किती सुंदर अशी फुलं तयार झालेली आहेत. ह्याच प्रकारे आता ह्या पुढच्या लूपमध्ये आपण 3 चेन घेऊन सिंगल क्रोशे घेतले. त्याच्या पुढच्या लूपमध्ये इथे जायचं आहे. जसं हे फूल तयार केलं त्याच प्रकारे 5 खांब, त्यानंतर 4 चेन घेऊन पहिल्या खांबावर सिंगल क्रोशे, पुन्हा टर्न करून हा जो लूप तयार होईल त्या लूपमध्ये अशा प्रकारच्या 3 पाकळ्या तयार करायच्या. ह्या प्रकारे आपण संपूर्ण सर्कलला फुलांची बॉर्डर तयार करून घेऊ. हे जे लूप आहे त्याच्यामध्ये आपण फुलं विणून घेऊयात आणि नंतर तुम्हाला दाखवते ही डोली कशी दिसते ती. आता ही सगळी फुलं आपली विणून झालेली आहेत. हे शेवटचं फूल विणल्यानंतर इथे आपण ह्या 3 चेन घेतल्या, ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, पुन्हा 3 चेन घेतलेल्या आहेत आणि हे जे फूल आहे ह्या फुलात ह्या ठिकाणी क्लोज करून घ्यायचं. अशा प्रकारे पहा किती सुंदर अशी ही डॉयली तयार झालेली आहे. ही डॉयली आपण अशीच देखील वापरू शकतो. एखाद्याशी प्लेट असेल तर प्लेटच्या खाली ठेवण्यासाठी सॉस प्लेट म्हणून सुद्धा ही वापरू शकतो. आता ह्याच्यावर जर आपल्याला दुसरा रंग वापरायचा असेल तर त्यासाठी आपल्याला आधी ह्या फुलांच्या खाली लूप तयार करून घ्यावे लागतात. तर ते लूप कशी तयार करायचे ते पहा. आता इथे 1 2 3 4 आणि 5 मी 5 चेन घेणार आहे. त्यानंतर हा जो फुलाच्या बाजूचा लूप आहे ह्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशे, त्यानंतर 1 2 3 4 चेन घ्यायचे आहेत. हा पुढचा लूप आहे ह्याच्यामध्ये एक सिंगल क्रोशे घालायचा आहे. त्याच्यानंतर 1 2 3 4 आणि 5 चेन. म्हणजे हे जे फूल बनवलेले आहे ह्याच्या मागच्या बाजूला आपल्याला 5 चेनचा लूप करायचा आहे आणि हे जे लूप आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे पहिल्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, त्यानंतर 4 चेन 1 2 3 4, ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, पुन्हा 1 2 3 4 5 चेन ह्या फुलाच्या मागच्या बाजूने आणि हा जो लूप आहे बाजूचा ह्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशे. पहा ह्या प्रकारे असे मागे लूप तयार करून घ्यायचे आहेत.
तर हे सगळे लूप आपण तयार करून घेऊया. आता ह्या सगळ्या चेन्स विणून झालेल्या आहेत. हे पहा, इथे 4 चेन आणि ह्या फुलाच्या मागे 5 चेन अशा प्रकारे आपण विणलेले आहे. आता शेवटी इथे ह्या 4 चेन विणून घेतलेल्या आहेत आणि हा जो लूप आहे ह्या लूपमध्ये आपल्याला क्लोज करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. सुंदर अशी ही डॉयली तयार झालेली आहे. ही आपण अशीच देखील वापरू शकतो, पण मी ह्याच्यावर आणखी 2 ओळी फुलांच्या विणणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते पाहूयात. आता हे क्लोज केलेलं आहे आपण. ह्या ठिकाणी मी एक सिंगल क्रोशे घेते आणि ही लोकर आहे, ही पांढरी, ही इथे मी कट करून घेते अशा प्रकारे. आता आपण इथे दुसरा रंग वापरणार आहोत. मी हा गुलाबी रंगाचा धागा घेतलेला आहे. मी ही गुलाबी रंगाची लोकर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडत्या कोणत्याही रंगाने ही अशी फुलं विणू शकता. तर ही लोकर मी ह्या 2 फुलाच्या मध्ये हा जो 4 चेनचा लूप आहे ह्या लूपमध्ये मी ही लोकर जोडून घेते. ह्या 2 फुलांच्या मधला जो लूप आहे 4 चेनचा, ह्या लूपमध्ये मी ही लोकर जोडून घेतलेली आहे. त्यानंतर इथे 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. सेम त्याच ठिकाणी 2 3 4 आणि हा एक 5 खांब घेतलेले आहेत. आणि ज्या प्रकारे आपण हे फूल तयार केलं त्याच प्रकारे वर हे फूल तयार करायचं आहे. म्हणून इथे मी घेणार आहे 4 चेन. 1 2 3 4 टर्न करणार आहे जसं आधीचं फूल केलं होतं त्याच प्रकारे. आणि 3 चेनचा हा जो पहिला खांब आहे त्याच्या ह्या तिसऱ्या चेनवर आपण सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो लूप आहे ह्या लूपमध्ये आपलं फूल विणायला घ्यायचं आहे. जसं आपण ही पांढरी फुलं विणलेली आहेत तशीच पुढे ही गुलाबी फुलं विणून घ्यायची आहेत. तर 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. सेम त्याच ठिकाणी हा दुसरा खांब. 3 4 हे 4 खांब झाले. इथे घ्यायचे आहेत 3 चेन. 1 2 3 आणि ह्या लूपमध्ये क्लोज करायचं आहे. अशा प्रकारे ही आपली एक पाकळी तयार झालेली आहे. आता दुसरी पाकळी तयार करायची आहे. त्यासाठी काय करणार आपण 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. 2 3 आणि हा एक 4 खांब झाले. एक 3 चेनचा खांब आणि मध्ये हे 3 खांब, असे 4 खांब झाले. आता 1 2 3 चेन घ्यायचे आहेत. पुन्हा एकदा ह्या लूपमध्ये क्लोज करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ह्या आपल्या 2 पाकळ्या तयार झालेल्या आहेत. आता तिसरी पाकळी बनवायची आहे. 1 2 3 चेन हा झाला आपला पहिला खांब. हा दुसरा, हा तिसरा, चौथा आणि 5वा खांब 3 चेनचा असणार आहे. 1 2 3 चेन ह्या लूपमध्ये क्लोज करायचं आहे. अशा प्रकारे पहा हे आपलं फूल तयार झालेलं आहे. ही पांढरी फुलं तयार केली तशीच ही गुलाबी रंगाची फुलं तयार करायची आहेत. पहा हे फूल तयार झाल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे. 1 2 आणि 1 3 चेन घ्यायचे आहेत. आणि हा जो मागचा लूप आहे फुलाच्या मागे 5 चेनचा ह्या लूपमध्ये क्लोज करायचा.
सिंगल क्रोशे घेऊन पुन्हा 1 2 3 चेन घ्यायचे आहेत. आता हा जो 4 चेनचा लूप आहे ह्याच्यामध्ये पुन्हा फूल बनवायला घ्यायचं आहे. 1 2 3 4 5 1 2 3 4 चेन टर्न करायचं आहे. ह्या पहिल्या खांबावर क्लोज करायचं आहे. पुन्हा ह्या लूपमध्ये 1 2 3 चेन घ्यायचे आहेत. हा दुसरा खांब, 3 चेनचा पहिला खांब झाला, हा दुसरा, हा 3 आणि हा एक 4 खांब झाल्यावर 5वा खांब हा 3 चेनचा 1 2 3 चेन ह्या लूपमध्ये क्लोज करून घ्यायचा आहे. पुन्हा 1 2 3 चेन, हा झाला पहिला खांब, दुसरा खांब, तिसरा, चौथा आणि 3 चेनचा 5वा खांब, 1 2 3 लूपमध्ये क्लोज करायचं आहे. पुन्हा 3 चेन, हा झाला पहिला खांब, 2 3 4 आणि 5वा खांब हा आपला 3 चेनचा, 1 2 3 लूपमध्ये क्लोज करून घ्यायचं आहे. 3 चेन घ्यायचे आहेत, 1 2 3. आता ह्या फुलाच्या मागे जो लूप आहे 5 चेनचा ह्याच्यामध्ये सिंगल क्रोशे घेऊन क्लोज करायचा आहे. पुन्हा 3 चेन, ह्या पुढच्या 4 चेनच्या लूपमध्ये फूल बनवायला सुरुवात करायची आहे. पहा, अशा प्रकारे ही फुलांची दुसरी लाईन आपण विणून घ्यायची आहे. जशी ही पांढरी फुलं विणली सेम अगदी त्याच प्रकारे ही गुलाबी फुलं विणायची आहेत. तर आता ही फुलांची ही पूर्ण ओळ मी विणून घेते. आता ही फुलांची ओळ विणून झालेली आहे. इथे शेवटी ह्या आपण 3 चेन घेतलेल्या आहेत आणि जसं ही पांढरी ओळ विणताना आपण इथे ह्या पहिल्या फुलामध्ये क्लोज केलेलं त्याच प्रकारे इथे देखील क्लोज करून घ्यायचं आहे. आता ह्या 2च ओळी विणायच्या असतील तर आपण हे इथे क्लोज करून कट करू शकतो, पण आपण ह्याच्यावर आणखी फुलांच्या ओळी विणणार आहोत. तर त्यासाठी मी इथे काय करते आहे, 1 2 3 4 5 चेन घ्यायच्या आहेत ह्या फुलाच्या मागच्या बाजूला. त्यानंतर हे जे लूप आहेत ह्या पहिल्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, त्यानंतर 1 2 3 4 चेन, ह्या पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे. जसं आपण ही ओळ विणल्यानंतर मागे लूप तयार केले होते तसेच इथे लूप तयार करायचे आहेत. आता ह्या फुलाच्या मागच्या बाजूला 1 2 3 4 आणि 5 चेन, ह्या पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, 4 चेन, ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, 5 चेन, 1 2 3 4 5. ह्या 5 चेन फुलाच्या मागच्या बाजूला 5 चेन येणार आहेत. लूपमध्ये सिंगल क्रोशे, त्यानंतर 4 चेन, 1 2 3 4. ह्या पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे. ह्या प्रकारे आपण हे लूप विणून घेऊयात. ह्या गुलाबी रंगाने ह्या फुलांच्या मागच्या बाजूला हे लूप विणून घेऊयात. आता आपली ही गुलाबी फुलांची ओळ देखील पूर्ण झालेली आहे. इथे 4 चेन घेतलेले आहेत आणि ह्या लूपमध्ये क्लोज करून घेतलेलं आहे. त्यानंतर
इथे आपण ह्या 5 चेनने सुरुवात केली, इथे देखील क्लोज करून घेतलेलं आहे आणि हे लोकर मी इथे कट करते. आता अगदी ह्याच प्रकारे ह्याच्यावर आपण हव्या तेवढ्या लेयर्स बनवून घेऊ शकतो. आता मी ह्या 2 लेयर बनवलेले आहेत. आणखीन एक लेयर जर मला बनवायची असेल तर मी आता ही हिरव्या रंगाची लोकर घेते. अगदी ह्या 2 लेयर बनवल्या त्याच प्रकारे ही तिसरी लेयर होणार आहे. ही हिरव्या रंगाची लोकर मी जोडून घेते आहे. आता ह्या 2 फुलांच्या मध्ये इथे पहा हा 4 चेनचा लूप आहे आणि फुलांच्या मागे इथे 5 चेनचा लूप आहे. तर ह्या लूपमध्ये मी लोकर जोडून घेते इथे अशा प्रकारे. त्यानंतर इथे आपल्याला 1 2 3 चेन घ्यायचे आहेत आणि हा जो 4 चेनचा लूप आहे ह्या लूपमध्ये आपल्याला पुढचं फूल तयार करायचं आहे. तर 1 2 3 4 आणि 5 खांब घेतलेले आहेत. 1 2 3 4 चेन घ्यायचे आहेत, टर्न करायचं आहे. हा जो पहिला खांब आहे ह्या खांबावर आपण एक सिंगल क्रोशे घेणार आहोत. त्यानंतर ह्या लूपमध्ये पाकळ्या तयार करायच्या आहेत. 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. 2 3 4 आणि 1 2 3 हा 5वा खांब इथे क्लोज करायचा लूपमध्ये. आता ही एक पाकळी तयार झालेली आहे. आणखी 2 पाकळ्या तयार करायच्या आहेत. 1 2 3 हा पहिला खांब. 2 3 4 आणि 1 2 3 चेनचा 5वा खांब इथे लूपमध्ये क्लोज करायचा. पहा आणखी एक पाकळी तयार करायची आहे. 1 2 3 चेन. हा पहिला खांब. 2 3 4 आणि 1 2 3 चेनचा हा 5वा खांब. अशा प्रकारे हे आपण पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि आपले हे फूल तयार झालेलं आहे. पुढे 1 2 3 चेन घ्यायचे आहेत आणि ह्या फुलाच्या मागे जो लूप आहे ह्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशे, 3 चेन आणि पुढचं फूल तयार करायला घ्यायचं. पहा ह्या प्रकारे ही आपली फुलांची तिसरी ओळ मी पूर्ण विणून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हा रुमाल कसा झालेला आहे. आता आपली ही हिरवी ओळ देखील विणून पूर्ण झालेली आहे. ह्या ठिकाणाहून आपण सुरुवात केली होती इथेच क्लोज करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर ही लोकर इथे आपण कट करूयात. आता ही आपली डॉयली पूर्ण झालेली आहे. पहा कशी सुंदर अशी ही डॉयली तयार झालेली आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे रंग वापरू शकता. आणि आता ही बघा ही फुलं थोडी जवळजवळ मी विणलेली आहेत. ही आपल्याला लांब लांब देखील विणता येतील, म्हणजे ह्या फुलाच्या वरती अशी येतील ह्या प्रकारे देखील विणता येतील.
सुंदर अशी आपली डॉयली तयार झालेली आहे आणि ही डॉयली तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही डॉयली कशी वाटली ती. धन्यवाद.